रामकृष्ण हरी माऊली, कसे आहात? छान. मी पण छान आहे. आज मी आले होते बाळूमामाच्या दर्शनाला. इकडे बाळूमामाचं दाखवा. बाळूमामाच्या दर्शनाला आले होते. रात्री तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितलं ना आम्हाला बाळूमामाचं दर्शन घडवा म्हणून. तर आज मी बाळूमामाच्या दर्शनाला आले होते. पाहू शकता तुम्ही, खूप छान मंदिर आहे आणि खूप छान मूर्ती पण आहे बाळूमामाची. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या बाळूमामाचे. दर्शन घे. छान अशी साजिरी विठ्ठल रुक्मिणी पण आहे आणि बाळूमामाची पण मूर्त आहे. खूप छान मंदिर बांधलेले आहे. तर या इकडं कोणी बांधलेलं आहे तर दाखवते तुम्हाला. बाबाकडे दाखवा. गुरुचं त्यांच्या बाळूमामाच्या समोरून दाखवा मंदिर. असं खूप छान मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही मंदिर. आणि बाबांनी ह्यांनी बांधलेलं आहे ते मंदिर. यांनी बांधलेला आहे. सप्ताह पण करतात. कधी करतात तुम्ही सप्ताह? चैतामध्ये सप्ताह असते त्यांचा. स्पेशल सप्ताह करतात. लोक पण मदत करतात, पण पुढे होऊन करणार बी पाहिजे की. तर करतात. खूप छान मंदिर बांधलेलं आहे बाळूमामाचं आणि मूर्ती पण अशी साजिरी आहे मस्तपैकी. तर तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. दाखवा सगळं ग्राउंड. बाकीचं संपला का? अर्धा. रामकृष्ण हरी. संध्याकाळी लाईव्ह वरती भेटूया. बाय. घ्या मग व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी करा भाऊ. काय करा समजत. सकाळी जास्त जमते तू. आता आम्ही निवांत असतो दुपारच्याला. दोन टाइम आरती असते सांजचं आणि सकाळी. ते तिकडं घर आहे बघा त्यांचं. त्या बाबाचं घर आहे तिकडं. इथं शेतीमध्येच घर आहे. त्यांची शेती भरपूर आहे इकडं आणि शेतीमध्येच मंदिर बांधलेलं आहे. आले म्हणलं बाई बघा. हं. आवाज ऐकलाय. होय. हो. शेतीमध्येच इथं खूप छान शेती आहे. हिरवगार आहे. मागं गहू वगैरे लावलेला आहे. माळवं हे लावलेले आणि शेतीमध्येच मंदिर बांधलेले आहे त्यांनी. इतकी जागा टाकली त्यांच्या कार्यक्रमाला कशाला. तर बाय. भेटूया संध्याकाळी लाईव्ह वरती. तोपर्यंत एवढेच. रामकृष्ण हरी. घ्या मग व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामाचे दर्शन तुम्ही पण. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. बाळूमामाच्या नावाने चांग भलं.